योद्धा न्यूज मराठी. राजगुरुनगर शहरात अधिक महिन्यानिमित्त विष्णू मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांना उत्साहात सुरुवात. राजगुरुनगर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भीमा नदी किनारी अनेक मंदिरे वसलेली आहेत. यामध्ये राजगुरुनगर शहरातील ब्राह्मण समाज, बकुळबाग परिसरात असणारे जुने विष्णू मंदिर हे अत्यंत जागृत आणि ऐतिहासिक स्थान आहे. सध्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या अधिक महिन्याला सुरुवात झाली असून या निमित्तानं विष्णू मंदिर येथील चंडीराम महाराज देवस्थान मठात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक विधी आणि देवदेवतांची आराधना मठ प्रमुख सुरेश श्रोत्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिनांक 26 पासून या मंगलमय धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. दररोज सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीनं संपन्न होत आहेत. यामध्ये प्रत्येक देवदेवतांची विशेष आराधना केली जात असून मंत्रजप आणि सहस्रनामाचा जयघोष केला जात आहे. या सोहळ्यात खालीलप्रमाणे सेवा अर्पण केल्या जात आहेत. गणपती बाप्पाला मनोभावे दुर्वा अर्पण केल्या जात आहेत. माता लक्ष्मी देवीला कुंकुमार्चन कुंकू अर्पण केले जात आहे. भगवान शंकर महादेवाला बेल आणि फुले वाहिली जात आहेत. भगवान विष्णू माऊलीला अत्यंत प्रिय असणारी तुळशीपत्रे वाहिली जात आहेत. प्रभू श्रीरामाचरणी पुष्पवृष्टी केली जात आहे. खंडेराय मल्हारी मार्तंडाला भंडारा अर्पण करून सहस्रनामाचा जयघोष केला जात आहे. विष्णू मंदिरात देवाचा आवडता नैवेद्य म्हणून साखरेचे बताशे अर्पण केले जात असून संपूर्ण मंदिराचा परिसर भक्तिमय वातावरणाने आणि हरिनाम गजराने डवरून गेला आहे. महिला वर्गाचा मोठा सहभाग हे धार्मिक कार्यक्रम दररोज सायंकाळी 4 वाजता ते 6 वाजता या वेळेत पार पडत आहेत. या सोहळ्यात विशेष करून महिला वर्गाचा सहभाग अत्यंत मोठा असून सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनोभावे आणि श्रद्धेने पूजा अर्चा करत आहेत. सायंकाळी हरिनाम आरती सोहळा संपन्न झाल्यानंतर दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते. अधिक महिन्याचे महत्त्व आणि श्रोत्रिय परिवाराची सेवा 12 महिन्यांपैकी दर 3 वर्षांनी येणारा अधिक महिना हा हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय पुण्यवान आणि महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमायेची आराधना करून त्यांना जागृत करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. याच परंपरेचे जतन करत संपूर्ण भारतातील व महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांप्रमाणे राजगुरुनगरच्या या विष्णू मंदिरातही मोठा उत्सव साजरा होत आहे. या देवस्थानचे प्रमुख सुरेश श्रोत्रिय तसेच त्यांच्या परिवारातील सुधाताई श्रोत्रिय आणि रेखाताई श्रोत्रिय यांच्यातर्फे मंदिरामध्ये अखंड सेवा, नित्यक्रम पूजा आणि सर्व व्यवस्थापन सांभाळले जात आहे. श्रोत्रिय परिवाराच्या मोठ्या सहकार्यामुळे आणि नित्यसेवेमुळेच हे सर्व कार्यक्रम अत्यंत देखणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहेत. या अलौकिक धार्मिक सेवेचा आणि दर्शनाचा लाभ परिसरातील सर्व भाविक मोठ्या प्रमाणात घेत आहेत.